हा आहे रानमेवा. तर कोकणामध्ये हा मिळतो रानमेवा. तर याला नेरडं म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात हे सांगा. तर काही भागामध्ये याला आंबोळी पण म्हणतात, कारण याची चव ना आंबट असते, गोड आंबट अशी असते. खूप छान लागतो आणि याच्यामध्ये विटॅमिन सी भरभरून असतं. त्यामुळे जर मिळत असेल तर आवर्जून खा. तर आमच्या इकडे याला कसं खातात हे सांगते. भरपूर सारी साखर घालायची, मीठ घालायचं, हळद, तिखट, मीठ घालायचं आणि मस्तपैकी चोळून घ्यायचं. हे चोळून का घ्यायचं? कारण त्याच्यातला जो रस आहे, तर साखर, तिखट, मिठासोबत तो मिक्स झाला पाहिजेत आणि साखर घातल्यामुळे त्याच्यातले आंबटपणा कमी होतो. तुम्ही साखरेऐवजी गूळसुद्धा घालू शकतात, ते पण अप्रतिम लागतं. ते चोळून असं म्हणजे मिक्स केल्यानंतर त्याच्यातला रस, ज्यूस आहे तो बाहेर पडला पाहिजेत इतका ते सगळं व्यवस्थित एक जीव करायचं. तुम्ही खलबत्त्यात चेचलं हलकंसं तरी चालतं. हे बघा, याच्यातला आता जो ज्यूस आहे तो बाहेर पडलेला आहे आणि तिखट, आंबट, गोड अशी याची चव लागते. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. मिळालं तर नक्की आवर्जून खा.